नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती 2023मध्ये जी जाहिरात देण्यात आली होती, ज्याच्यामध्ये मित्रांनो गट क आणि ड ची तुम्ही फॉर्म भरून परीक्षा दिलेले असतील. काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शनही झालेलं आहे. काही विद्यार्थी वेटिंग लिस्टची माहिती या ठिकाणी वेट करतायत अजून राहिलेल्या पदांसाठी. त्याचबरोबर काही पदांचं अजून मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं नाही किंवा त्यांना निवड देखील भेटलेली नाही आहे. तर ही एका पदाविषयीची माहिती आज एक न्यूज प्रसिद्ध झालेली आहे. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो ग्रुप डी बद्दल मित्रांनो कुठली माहिती अजून आलेली नाही आहे, परंतु वेटिंग लिस्टबद्दल तुम्हाला याची देखील माहिती मी सांगणार आहे. ग्रुप सी मधील मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, म्हणजे गट क मधील त्याचे एक जे पद आहे मित्रांनो, जे की आरोग्य निरीक्षक, त्या पदाबद्दल मित्रांनो आज माहिती प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्येक मित्रांनो आरोग्य विभागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य निरीक्षक या पदासाठी वेगवेगळ्या जागा होत्या मित्रांनो. जसं की मुंबईसाठी या ठिकाणी पाहू शकता ह्या 24 जागा होत्या, पुण्यासाठी वेगळ्या जागा होत्या. तर याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. आरोग्य निरीक्षक पदाविषयीची जी पात्रता आहे मित्रांनो, ह्या सर्टिफिकेटची पडताळणीबद्दल मित्रांनो आज बैठक होणार आहे, त्याचीच न्यूज आलेली आहे. त्याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला सांगतो अगोदर गट ड आणि क च्या वेटिंग लिस्टबद्दल. तुमची गट क आणि ड ची वेटिंग लिस्ट जी आहे मित्रांनो, त्याचं तयार करण्याचं काम सुरू आहे. परंतु याच्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी अजून लेटेस्ट अपडेट आलेलं नाही. ही जुनीच माहिती आहे की या ठिकाणी प्रोसेस त्यांनी चालू केलेली आहे, त्याच्यावरती मित्रांनो काम चालू असेल. आणि ही तुमची वेटिंग लिस्ट जी असणार आहे मित्रांनो, तुमच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे या ठिकाणी ही आरोग्य विभागाची, इथं मित्रांनो सर्व निकाल देखील तुम्हाला पाहायला भेटतात. पहा, इथंच तुमची लिस्ट जी आहे वेटिंग लिस्ट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती पाहता येणार आहे. परंतु याच्यामध्ये मित्रांनो एक जे पद आहे, पहा, ही जी आजच्या तारखेची न्यूज आली तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये म्हटलं आहे की निकाल लागला तरी 477 तरुणांना आरोग्य विभागात नियुक्तीची प्रतीक्षा. तर मित्रांनो कुठलं पद आहे? 477 टोटल मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून त्या पदासाठी जागा आहेत. जसं मी तुम्हाला दाखवलेलं या ठिकाणचं हे पद, ते म्हणजे आरोग्य निरीक्षक. या ठिकाणी गट क मधलं पद आहे मित्रांनो, आरोग्य निरीक्षक या पदासाठीची प्रतीक्षा चालू आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि याच्याबद्दल वेटिंग लिस्ट लावायची की नाही त्याबद्दल देखील मित्रांनो ज्या सूचना आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर काय म्हटले पहा, सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरतीची परीक्षा झाली, निकाल लागला. अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार झाले. अनेकांनी गुलालही उधळला. परंतु निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांची यादी जाहीर करण्यात आली. या संस्थांमधून कोर्सवरून उत्तीर्ण होणाऱ्यांची निवड करण्यात आली आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील राज्यभरातील 477 उमेदवारांना होल्डवरती ठेवले. गेल्या 3 महिन्यापासून हे तरुण नियुक्तीसाठी आरोग्य विभागात चक्रा मारित आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. तर एक पद नाही मित्रांनो, टोटल 3 संवर्ग आहे. त्याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक आहे, आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPWचं देखील पद या ठिकाणी आहे मित्रांनो. तर या पदांच्या टोटल किती 1800+ जागांसाठी मित्रांनो 2023मध्ये ही गट क ची जाहिरात आलेली होती. तर निकाल 19 फेब्रुवारी मित्रांनो जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले, परंतु 477 जणांना नियुक्तीची आदेश मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे. कारण निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला मान्यताप्राप्त 75 संस्थांची यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली. ही विद्यार्थी या संस्थेत नाहीत किंवा इतर 72 संस्थांमध्ये अभ्यासक्रम करणाऱ्यांची नियुक्ती रखडली आणि सेंटर इन्स्पेक्टर पदविका कोर्स प्रमाणपत्र वैधता पडताळणी करण्यासाठी आता समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि ही बैठक मित्रांनो 6 मे रोजी होणार आहे. म्हणजे आज याची मित्रांनो या ठिकाणी बैठक होणार आहे. हे त्याचं परिपत्रक देखील मित्रांनो सर्वांना काढण्यात आलेलं आहे. फीशीद्वारे मित्रांनो ही सेंटर इन्स्पेक्टरचे पदविका कोर्स जो आहे प्रमाणपत्र वैधतेच्या पडताळणीबाबत समिती गठीत करण्यात या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. तर याविषयी मित्रांनो आज या ठिकाणी बैठक जी आहे फीशीद्वारे घेतली जाणार आहे. त्याचीच ही न्यूज जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचं म्हणणं देखील मांडलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता, हे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी शेअर करतोय, तेथून देखील तुम्ही पाहू शकतात. आता मित्रांनो याच्यामध्ये जी वेटिंग लिस्ट तुमची लागणार आहे त्याच्यामध्ये या पदाविषयी देखील माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पहा, निवड सूचीतील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक पदावरील उमेदवारांचे सेंटर इन्स्पेक्टर प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात कार्यवाही सुरू आहे. सबब या पदांची प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येऊ नये असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे मित्रांनो यांची प्रोसेस अजून या पदांविषयी सुरू आहे. परंतु बाकी पदांची मित्रांनो तुमची वेटिंग लिस्ट जी आहे ती लवकरच लागू शकते. आरोग्य विभाग गट क आणि ड ची. मग त्याच्यामध्ये मित्रांनो कमीत कमी 90 मार्क्स घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. मग त्याच्यापेक्षा
पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असतील, जशा जागा मित्रांनो त्या ऑफिसेसमधले शिल्लक असतील, ज्याच्यामध्ये कुणी जॉईन नाही केलं, कुणी पद सोडून दिलेलं आहे किंवा इतरत्र कुणाचं या ठिकाणी मित्रांनो नियुक्ती झालेली आहे आणि इकडं त्यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे, अशा ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागांवरती मित्रांनो वेटिंग लिस्टमधले उमेदवार घेतले जाणार आहेत. ऑलरेडी मित्रांनो त्यांनी निकाल लावताना या ठिकाणी पाहू शकता, हे जे निकाल लावले गेलेले आहेत मित्रांनो, अंतिम निवड सूची यादी जी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट देखील लावलेली आहे. ऑलरेडी त्यांनी वेटिंग लिस्टमधील हे विद्यार्थी तर घेतले जाणारचे वेटिंगमधले, परंतु जर वेटिंगमधले विद्यार्थी कमी पडले तर पुढील मित्रांनो कॉमन लिस्टमधले विद्यार्थी देखील घेतले जाऊ शकतात. त्याच्यासाठी मित्रांनो जशी वेटिंग लिस्ट लागेल तशी तुम्हाला या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती तशी सविस्तर माहिती जी आहे ती दिली जाईल व्हिडिओ बनवून. त्याची मित्रांनो तुम्ही वाट पाहत असाल तर याच ठिकाणी या वेबसाईटवरती ती लिस्ट जी आहे ती लागणारे पुढील आता प्रक्रिया देखील मित्रांनो त्याच्याबद्दल सुरू आहे. त्याचे कार्यवाही करण्याचे वेटिंग लिस्ट तयार करण्याचे आदेश देखील आरोग्य विभागाला या ठिकाणी देण्यात आलेले. त्याचंच हे मित्रांनो इतिवृत्त आहे, म्हणजे ही बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो सूचना देण्यात आलेल्या आहेत. जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती तुम्हाला की आज मित्रांनो या ठिकाणी या पदाबद्दल आरोग्य निरीक्षक पदाबद्दल बैठक होणार आहे. या ठिकाणी त्याचे जे सर्टिफिकेट आहे त्याच्या पडताळणीबद्दल मित्रांनो या ठिकाणी ही माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे. त्याच्यावरती मित्रांनो कुठला ना कुठला तरी या ठिकाणी निर्णय होऊ शकतो. सेंट्रल इन्स्पेक्टर पदविका कोर्स प्रमाणपत्र वैधतेच्या पडताळणीबद्दल मित्रांनो ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर त्याची कोर्स प्रमाणपत्र पडताळणीकरिता मित्रांनो प्राथमिक बैठक या ठिकाणी ही पहिलीच बैठक या ठिकाणी असणार आहे. याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला आरोग्यसेवक असेल, आरोग्य सेविका असेल किंवा आरोग्य विभागामधील जी पण पदभरती होते त्या तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहे. तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमधून हे पुस्तक खरेदी करू शकतात. त्याचबरोबर आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्न, जे की तांत्रिक डायरीवरती मित्रांनो पुस्तक आधारित आहे आणि हे नवीन सिलेबसनुसार टॉपिकने आहे. तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. त्याचबरोबर सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे, जे की 17,000 पदांची मित्रांनो पोलीस भरतीसाठी तुम्ही अर्ज केलेले असतील त्याची लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी मित्रांनो त्यांचा 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका संच या पुस्तकात देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी पुस्तक हवं असेल तर IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी, जे की मित्रांनो पूर्णतः IBPS पॅटर्ननुसार आहे. ग्रामसेवक पदासाठी जे पण तांत्रिक प्रश्न विचारले जातात ते सर्व या पुस्तकात तुम्हाला पाहायला भेटतील. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार त्यांचं पुस्तक आहे. आणि मित्रांनो, सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये हा विषय तुम्हाला कॉमन असतो, तर त्याचं ऑनलाईनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं पुस्तक आहे. GSमध्ये आतापर्यंत घेतलेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS GK प्रश्नाचा या पुस्तकात त्यांनी समावेश केलेला आहे. आणि SSCसाठी देखील मराठीमधून त्यांची पुस्तकं आहेत. वाहन चालक पदभरतीसाठी तांत्रिक प्रश्नासाठी देखील त्यांचं वाहन चालक भरती हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्हाला कुठल्याही बुकस्टोअरमध्ये पाहता येतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही सध्याच्या भरतींसाठी खरेदी करू शकतात.